सर नमस्ते. नमस्कार. नाव आणि पत्ता सांगा सर. माझं नाव अमोल पाटील, दानवाड, शिरोळ तालुका, जिल्हा कोल्हापूर. तालुका शिरोळ आहे नाही, जिल्हा कोल्हापूर. कोल्हापूर. साहेब शिरोळ तालुका कशासाठी प्रसिद्ध हो? कॅन्सरसाठी. कॅन्सर चांगला आहे का वाईट आहे? वाईट आहे. म्हणजे आपला तालुका चांगला आहे का वाईट आहे? चांगला तालुका चांगला आहे. हा खरं माती वाईट झाली, माती बाद झाली. माती बाद झाली त्याच्यामुळे काय जे खाणारं उत्पादन होतं त्याच्यामुळे माणसं पण म्हणजे कॅन्सर झाली. ग्रस्त म्हणजे माणसं बाधित झाली आहे की नाही. एकदा कॅन्सर झालेला माणूस रिपेअर होतो का हो? नाही होत. नाही. 90% माती एकदा नापीक झाली तर सुपीक होते का लवकर? नाही होत. किती वर्ष लागते साहेब? 15 वर्ष लागतात त्याला सुपीक व्हायला आहे ना. साहेब तुमच्या हातात जे ऊस आहे हे जर मला कांड्या मोजून दाखवा बरं, मोठ्यानं मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 23 कांड्या आहे नाही. कांड्या 23च आहेत, परंतु ती जी पेर आहेत त्यातलं पेरातलं अंतर सांगा साहेब. 9 इंच आहे. किती? 1 वीत आहे. 1 वीत म्हणजे 9 इंच आहे. 9 इंच. साहेब तुम्ही शेती किती वर्षाला करताय? शाळा सोडल्यापासून करतो. तुमचं वय किती? आता 45 आहे. वय वर्ष 45. 25 वर्ष झालं करतो. 25 वर्षाला तुम्ही शेती करताय. टोटल शेती किती एकर? 16 एकर. 16 एकर शेती. म्हणजे तसं शिरोळ तालुक्यात म्हणलं तर तसं तुम्ही लॉर्ड पार्टी म्हणाला काय हरकत नाही आहे का नाही. बिग फार्मर आहे तुम्ही. आणि कुठले कुठले पिकं घेतात तुम्ही? फक्त ऊसच घेतो. कायमस्वरूपी ऊस? कायमस्वरूपी ऊसच घेतोय. हा, मागच्या वर्षीपासून थोडं भाजीपाल्याकडे वळलोय. वळा लागलाय. लागले. बर. आता मी जे लांब उभारलोय साहेब, मी किती अंतरावर उभारलोय तुमच्यापासून? आता 9 ते 10 फुटावर. 9 ते 10 फूट आहे का नाही. आता मी माझ्यापासून जे ह्या मुळ्या आता कटिंग चालू आहे तुमचं आहे का नाही, मी मुळ्या मोजून दाखवतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. किती मुळे साहेब? 3 आहे. किती? 3 आहेत का तिथं? 3 आहे. म्हणजे किती झाल्या साहेब टोटल मुळ्या? 10 फुटामध्ये 13 मुळ्या. साहेब ज्यावर आपण तुम्ही आता 15 किती वर्षाला ऊस शेती करताय? 25 वर्षाला करताय का नाही. अशा जवळजवळ अशा ही कधी राहायच्या का मुळ्या? अशा मुळ्या कधी पडलं नाही. किती जवळ किती लांब असायच्या? जर लांब असणार किती तरी पण अंदाजे? निम्म्याला निम्म्याला निम्म अंतर शिल्लक राहायचं. साहेब ह्यात अंतर का बरं शिल्लक नाही? उंची जास्त उंची वाढल्यामुळे ऊसाची उंची वाढली. कणका वाढलं. म्हणजे एका ऊसात साहेब ह्याचं मुळी एक भरता येते का हो? नाही बरं. साहेब हे तुम्ही ऊस तोडता ना, ह्याची एक मुळी भरता येते का अशी? नाही. किती कट मारा लागते? 2 कट मारा लागते. तुम्ही कुठल्या कारखान्याचा ऊस तोडताय? ये आपला शिवशक्ती. शिवशक्तीचं तोडताय. किती वर्षाला तुम्ही टोळीत आहे? 15 वर्ष. किती? 15 वर्षाला टोळीत आहे. तुम्ही किती एकराचा ऊस तोडला असेल आतापर्यंत? नाही तुम्ही गिनती नाही, लई तोडले. गिनती नाही एवढं तोडलं आहे का नाही? एवढं तोडलं. ह्या ऊसात वेगळं पण काय आहे? हे ऊस वेगळं पण म्हणलं तर कसा लांब ऊस आहे. लांब जास्त आहे. दरमान जास्ती आहे, लांबी हा, जास्ती आहे. एकामध्ये फिरवी आम्ही 2 करतो इथे. हा. तो करायला बसलं तर 3 होते. 3 पण होते. बर. खरं तुम्ही 2च करताय? 2च करताय फक्त? 2च करताय. बर. फिर ये ऊसाचा गॅप रहता 1.5 फुट का. 1.5 फुट का गॅप रहता है 2 मूली में? हाँ, 2 मूली में 1.5 फुट का गैप रहता. हाँ, पर ये मूली में गैप ही नहीं. गॅप भी नहीं है लेकिन ऊपर शिंडे लगा रहे हैं आप. सींडी लगा रहे हम. जागाच नाही शिल्लक. शिंडी ठेवायला लागते. हाँ, ये जगह नहीं करके सींडी एक के ऊपर एक लगा रहे. लगा रहे हैं. हाँ, ऐसा क्यों हो रहा है? ऐसा क्यों बोले तो उत्पन्न ज्यादा है. उत्पादन ज्यादा ज्यादा है. क्या होता है, गन्ना ज्यादा आता है और जो गन्ना है वो पूरा कैसा है? जाड़ा है. जाड़ा है एकदम. जाड़ा है ना, वजनदार भी है. वजनदार है. हाँ, और क्या खासियत है इसमें? और इसमें खासियत है नहीं क्या, जहाँ अपन 20 गन्ने की मूल्य उठाते, हाँ, हाँ, इसके 10 गन्ने की मूल्य उठाना मुश्किल है. क्या बोले? वंस मोर सर. ये अपन जो मूल्य बांधते, हाँ, हम दूसरे तरफ जाते थे, हाँ, वहाँ पे मूल्य 15-20 गन्ने की बांधते थे. हाँ. यहाँ 10 गन्ने बांधते. क्यों बोला? ये एक वजनदार गन्ना है. हाँ, वजनदार है. वजनदार गन्ना है. उधर 20 जो ऊस है 20 उसका टुकड़े करना पड़ता था. गन्ना भरता था. हाँ, वो भी फिर भी वो हल्का हल्का रहता लगता था. हाँ, लेकिन अभी ये जड़ है. 10 है फिर भी जड़ है. जड़ है. अभी इधर बताएंगे. इधर देखो, इधर भर रहे देखो. सुबह से शाम तक तोड़े हम. किधर? जंगल रुक रहा नहीं. कितना? सुबह से शाम तक 6 तोड़े बजे से तोड़े. तोड़े. अभी तक जंगल होया नहीं.
हुआ नहीं? नहीं हुआ। क्यों नहीं हुआ? ये पीक बहुत ज्यादा होगा। पीत बहुत ज्यादा उगा रहा है। हाँ। क्यों उगा रहा है इतना? अब वो अब हे इनको किसान को पूछना चाहिए. हाँ सर यांनी काय सांगितलं, सकाळपासून तोडतोय खरं वसरत नाही नाही. का बरं वसरत नाही हो त्यांना? ऊस जास्त पडायला लागले, म्हणजे ऊस उंची जास्त असल्यामुळे आवरेज जास्त पडायला लागले. आवरेज जास्त पडले, एका ऊसात 2-3 कांड व्हायला लागले. व्हायला लागले. साहेब असं काय वापरलं तुम्ही हो? ह्याच्या अगोदर असं होत होतं का हो कधी? नाही होत होत. काय होत होतं? आणि एसीटी वैदिकचं हे वापरलं, RNPH अमृत, कृषी अमृत, हा RNPH, SSM हा हे वापरलं वापरलं. आणि किती बेसल डोस दिले आणि कधी कधी दिले जरा सविस्तर सांगायचं सर. तीन बेसल डोस दिले आम्ही. 3 दिले. 3 दिले, कधी कधी? एक लागणीच्या टायमाला हा आणि एक बाळ भरणीला, एक भरणी झाल्यावर मोठ्या भरणीला मोठ्या भरणीला म्हणजे 3 बेसल डोस दिले. 3 बेसल डोस. है की नाही साहेब? तुम्ही आता 25 वर्षाला ऊस शेती करताय. हो, ह्या म्हणजे एसीटी वैदिकचा वापर कधीपासून करताय? ह्या मागच्या वर्षीपासून करायला लागले. मागच्या वर्षीपासून? एक वर्ष झालं. 1 वर्ष झालं वापरताय. सुरुवात कुठल्या पिकाला केली हो? सुरुवात आम्ही ऊसालाच केली. ऊसालाच केली, नंतर मग बीटला केलं. हा बीटचं पण क्वालिटी चांगली निघालं. बीट नाही म्हटलं पण बीट भरपूर 3 महिने चाललं आमचं बीट. किती महिने? 3 महिने बीट चाललं. किती एकर होतं ते? 5 एकर होतं. 5 एकर होतं. 5 एकर मग लावणीत आंतरपीक केलं. ऊसामध्ये आंतरपीक केलं. आंतरपीक किती रुपये झाले साहेब त्या 5 एकराचे? ते काय आम्ही हिशोब ठेवले तरी पण झालेत 5 लाखात झालं. काय म्हणला? 5 लाखात. 5 लाख रुपये. साहेब लोकांनी ऊसाचं 5 लाख रुपये होत नाही ते. तुम्ही काय केलं? आंतरपिकाचं 5 लाख रुपये केलं. खरं खोट आहे? खरं. म्हणजे एससीटी वैदिकवर जो कोण शेतकरी खर्च करल त्याच्या आंतरपिकातच पैसे मिळतात. निघून जातात आणि वरचं जे काय उत्पादन आहे ऊसाचं ते बोनस. असं कधी घडतं का हो साहेब? नाही घडत. घडत नाही. तुम्ही वेगळं पण काय केलं? एससीटी वैदिकडे तुम्ही का वळाला? एसीटी वैदिक माती म्हणजे सुपीक होण्यासाठी मी एसीटी वैदिकडे वळावं लागलं. वळाला. तसा शिरोळ तालुका आपण मगाशी म्हणलं की कॅन्सरसाठी प्रसिद्ध आहे. मग कॅन्सरसाठी प्रसिद्ध का झाला? तर तो केमिकलचा वापर अति झाला. केमिकल अति वापर झाल्यामुळे म्हणजे तसं तुम्ही केमिकलचे प्रेमी खरंच आहे की नाही? हो, आहे. तसं तुमचं केमिकलचं प्रेम जास्त होतं. मग ते प्रेम भंग का झाला जरा सांगा की. उत्पन्न मिळाला म्हणून. हा किती टनावर आलतो खाली उत्पादन? आमचं 40 टनावर आलं. किती? 40, 45, 50. 40, 45, 50 टनावर उत्पादन आलं. 50 म्हणजे हायस्ट. 50 म्हणजे हायस्ट. लई ताकद लावली तर 50 टन. 50 निघणार. 50 टनाचे पैसे किती झाले साहेब? 3,000 रुपये धरू आपण. त्यांना पैसे 15. 1.5 लाख रुपये झाले. किती महिन्यात पैसे हातात येतात माहिती आहे का साहेब ऊसाचे? 16 महिन्यात. 16 महिन्यात पैसे हातात येतात. आणि खर्च किती जातो साहेब तसा बघायला गेलं तर? म्हणजे लागणीपासून कांडीचा, मजुरीचा आणि खताचा 70-80 पर्यंत जातो. परवडते साहेब शेती? नाही परवडत. सरासरी अवरेज किती पडलं तर ऊस शेती परवडते? काय वाटतं तुम्हाला? 80-90 पडायला पाहिजे. पडायला पाहिजे. ते अगोदर पडत होतं का सुरुवातीला? अगोदर पडत होते. पडत होतं. आमच्या वडिलांच्या वेळी पडत होतं. पडत होतं. आम्ही करतो त्यावेळी नाही पडत. नाही पडलं. म्हणजे तुमच्या वडिलांनी तुम्हाला माती काय दिली? कमजोर करून दिली आहे की नाही? होय. हाय अशी जर तुम्ही केमिकल वापरलं तर त्यापेक्षा पण कमजोर होणार. किती कमजोर होईल? पीकच येणार नाही पुढे. आणि 10-15 वर्ष गेलं. काय म्हणलो, कांडी जरी पुरली तर ती उगवणार सुद्धा नाही. एवढी बिकट परिस्थिती होईल. म्हणून तुम्ही एससीटी वैदिकडे वळाला. होय. आणि त्यातून तुम्हाला यश काय मिळालं जरा सविस्तर सांगायचं जरा. मला पीक वाढलं जास्त, उत्पन्न वाढलं हा आणि माती एक भसभसीत झाली, गांडूळ तयार झाली. ह्याच्या अगोदर साहेब तुम्ही केमिकल वापरत होता त्याला तुम्हाला गांडूळ दिसत होते का? दिसत नव्हते. कधी दिसले नाहीत नाही. साहेब. गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे का शत्रू आहे? मित्र आहे. ज्यावेळेला आपण केमिकल वापरतो त्यावेळेला गांडूळ मोठा होतो का? नाही दिसतच नाही. ते काय होतो? मरतो आहे की नाही? मग मित्राला मारल्यानंतर काय शिल्लक राहतील आपल्या जमिनीत? काय शिल्लक राहणार? शत्रू. खरं खोट आहे? शत्रू येतील ना. मित्र मेल्यावर काही शत्रूच राहतील. तसं आपण केमिकलचा अति वापर केल्यामुळे आपल्या रानात काय राहिलेलं नाही. त्यामुळे उत्पादन काय झालं? घटलं. आता वैदिक वापरल्यापासून काय बदल झाला जरा सविस्तर माहिती सांगायचं. वैदिक वापरल्यापासून जमिनीत भुसभुशीतपणा आला. हा. परत गांडूळ तयार झालेत. हा. उत्पन्न वाढलं. आता उत्पादन किती होईल काय अंदाज आहे? मागच्या वर्षीचं अपेक्षित काय उत्पादन? 55-60 न पडलं होतं लागण. तर बघूया आता किती निघते. निघत 70. आम्ही 70 धरलोय साहेब. मागच्या अगोदर होतं 40. 1 वर्ष वापरलं तर झालं 60. बरोबर ना भैया? इस साल कितना टन निकलेगा? क्या है आपका अंदाज? क्या है? आप सुबह से तोड़ रहे हैं ना, लेकिन
अभी तक जंगल हुआ नहीं, जंगल हुआ है नहीं नहीं हुआ। और होने वाले भी नहीं। होने वाला भी नहीं। कितना दिन होने वाला नहीं? अभी ये 2 एकड़ है ये। हाँ अभी देखो एक दिन में उचित नहीं हुआ। हाँ अभी ये कम से कम अभी जितना तोड़े हाँ। तो अभी इसमें कम से कम 14-15 टन निकलेगा आज का? आज का। हाँ 15 टन निकलेंगे। निकलेगा। ऐसा कितना दिन चलेगा? अभी ये चारण भी नहीं हुआ। चाराने भी नहीं हुआ? नहीं हुआ। नहीं हुआ। नहीं हुआ। 1 एकड़ का? 1 एकड़ का। हाँ तो कितना टन निकलेगा? अंदाज क्या है आपका इस हिसाब से? इस मूली का हिसाब से नजदीक गिर रहा है और उधर क्या हो रहा है? शिंडी लगा रहे हैं आप, है ना? 1 एकड़ में कितना टन निकलेगा? 1 एकड़ में 60 टन निकलेगा। कम से कम 60 बोले आप? 60 कम से कम। मालक तुम्हाला काय वाटते? 70 पर्यंत निघल आहे की नाही? 70 साहेब किती टन वाढलं? 40 टन कुठं आणि 70 टन कुठं? किती टनाचा फरक आहे इथं? 30 टन 30 टन. 30 टनाचे पैसे किती झाले? 3 त्रिक 9. 90,000 रुपये एक्स्ट्रा पैसे मिळालेत साहेब. ज्यावेळेला तुम्ही 40 टन उत्पादन काढत होता त्यावेळेला पण तुम्हाला खर्च करावा लागतच होता का नाही? खर्च करायला लागत होता. खर्चाच्या बाबतीतला अनुभव काय तुमचा? तर ते ह्याच्यात म्हणजे एसीटीचं चांगला आहे, रिझल्ट चांगला आहे एसीटीचं. खर्च जास्त होतोय का कमी होतोय? खर्च कमी होतोय. कमी होतोय. रासायनिक पेक्षा पण कमी होते, बर म्हणजे त्याच लेवल नव्हतं. बर त्या लेवलनं धरू आपण. लेवलच होतं. त्या लेवलनं जर झालं तर खर्च किती केला असेल साहेब तुम्ही आतापर्यंत एकरी? एकरी बघा आता RNPH हा. 12,000. हा RNPH किती वापरलं साहेब एकरी? RNPH बघा आता 3 किलोचं ते वापर RNPH. एक सेट वापरला? एक सेट आणि परत आणि निमो वापरलं आणि SSM घेतलं त्यावेळी. वापरलं. कृषी अमृत टोटल किती गेलं आतापर्यंत? कृषी अमृत नाही म्हटलं तर एक 25 बॅग तरी गेलं टोटल टोटल. 25 बॅग कृषी अमृत 3 बेसोल्डसला मिळून आणि RNPH 3 किलो प्लस ते निम्म म्हणजे 4.5 किलो RNPH गेले. आणि SSM किती? SSM चा एक डोस केला 4-4चा 4-4चा एक सेट दिलेला आहे. हा प्रति एकरचा डोस आहे प्रति एकरचा. साहेब. वैदिकचा जर खर्च बघायला तर तुमच्या हिशोबानं की ह्या वर्षी मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी त्या पटीतच चालते. होय. तुम्हाला काय वाटतं आता मातीमध्ये काय बदल झाला? मातीमध्ये भुसभुशीतपणा आलाय भरपूर. माती आधी कसं आहे? आधी निवार असणार माती कडक. कडक असणार. आपली ही जमीन आहे पाट पाण्यावरची का ड्रिपची? पाठ पाण्यावरती पाट पाण्यावरची. ज्यावेळेला तुम्ही दार मोडत होता त्यावेळेला जमीन कशी असायची अगोदर? निवार असणार एकदम कडक. कडक असणार. आता कशी झाली? आता मऊ झाली एकदम. मऊ झाली. साहेब माती मऊ करणं सोपं आहे का कडक करणं सोपं आहे? कडक करणं सोपं आहे. सोपं आहे का नाही? आता काय वाटतं तुम्हाला? वैदिक वापरल्यावर काय वाटतंय? वैदिक वापरल्यावर चांगलं वाटतंय. माती सोपं भुसभुशीत करणं सोपं वाटतंय. वाटतंय. वाटतंय का नाही? म्हणजे हे किती दिवसात चमत्कार घडला साहेब? एका वर्षात. एका वर्ष. मागचं 1 वर्ष आणि हे 1 वर्ष. ह्या अगोदरच तुम्ही एसटी वैदिक वापरलं असतं तुम्हाला माहिती कधी कळाली वैदिकची? माहिती वैदिकवर युट्यूबवर कळाली आम्हाला. कळाली किती वर्षापूर्वी कळाली? 2 वर्षाची मागच कळाली. म्हणजे तुम्हाला कळायला तुम्ही लगेच वापर चालू केला. वापर चालू तुम्ही का बरं विश्वास ठेवला हो वैदिकवर? रोज व्हिडिओ बघून. बघून? रोज 2-4 व्हिडिओ बघूनच की. अजून पण बघताय काय? अजून पण बघतो रोज. दररोज झोपायच्या टायमाला काम काय अर्धा तास 1 तास बघायचं. व्हिडिओज बघायचं त्याशिवाय झोपायचं नाही. त्यातनं काय शिकायला मिळतो साहेब? कुठले शेतकरी काय वापरतो ते सगळे अभ्यास मिळतोय की नाही त्यातलं. हा. काय सांगतात ते सगळे मूळ म्हणजे राम सरांचा अभ्यासच दांडगा. दांडा काय? राम सरांसारखा अभ्यास करणे शक्य नाही. राम सरांनी विद्यापीठात पण झालं अभ्यास नाही कोणाला. काय म्हणला? कृषी विद्यापीठात पण कोणाकडे अभ्यास नाही असलं. कृषी विद्यापीठात सुद्धा एवढा अभ्यास मिळणार नाही. एवढा दांडगा अभ्यास राम सरांच्या पाशी आहे. आणि तो कधी कुणाकडे कसा मिळतो? युट्यूबच्या माध्यमातून मिळतो. रेडीमेड. राम सरांच्या पाशी जायची गरज आहे का? नाही. राम सर प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत येऊ शकतात का? नाही. येऊ शकतात. कुठल्या माध्यमातून? व्हिडिओच्या माध्यमातून. खरं आहे खोटं आहे? तुम्ही मिल्क चार्जरचा पण वापर करताय? मिल्क चार्जर जनावर वापरतो. किती जनावर आहेत? 5-6 जनावर आहेत. वापरता तुम्ही? वापरतो की. कधीपासून वापरताय? 2 वर्षात वापरतो. काय रिझल्ट? रिझल्ट चांगला आहे. म्हणजे दुधात कमी येत नाही. जनावर दुधात कमी येत नाही. गाभण लवकर जातात. गाभण लवकर जाते साहेब. तसं जनावर बघायला गेलो तर गाभ गेले की दूध कमी येते. होय. आहे की नाही? गाभण काळातून जास्त दिवस दूध देते. देते. 7 महिने 8 महिन्यापर्यंत आमचं म्हसर दूध देते. किती महिने? 7 ते 8 महिने. 8 महिन्यापर्यंत. तसं किती महिन्यात म्हस विते गाभ गेल्यावर? 10 महिन्यात. 10 महिने. आहे की नाही? म्हणजे भाकड किती महिने राहिली? 2 महिने. 2 ते 2.5 महिने. 2 ते 2.5 महिने लई झालं. ते बी तुम्हाला थांबवावं लागते. गाईसारखं आणून बंद करायला लागते त्याला. स्वतःहून बंद करावं लागते. बंद करायला. नको रे बाबा मला पैसे बास कर. आहे की नाही? नको नको म्हणायला लागतं इथं.
आणि केमिकल मध्ये पाहिजे म्हणायला लागते. खरं खोट आहे? होय. म्हणजे हा चमत्कार साहेब किती वर्षात घडला? हे 6 महिन्यात म्हणजे घडलं ते. त्यावेळी आता काय झालं म्हणजे असंच एक धार चुकलं म्हशीचं आणि त्याला मस्टर्डाईज झालं म्हशीला. बर. म्हशीला मस्टर्ड झालं. आम्ही गाईला मस्टर्ड झालेला ऐकतो, पण म्हशीला झालेलं पहिल्यांदा ऐकलो. हा. ज्या दूध असल्यामुळे त्याला मस्टर्डाईज झालं. हा. आम्ही 2-2 3 म्हणजे जे आधी 200 वापरतो ते डबल 2 ते 3 दिवस त्याला डबल वापरलं. मिल्क चार्जर. बर. 200 ग्रामचं 400 ग्राम केलं. बर. आणि ते मस्टर्डाईज 3-4 दिवशीत म्हणजे पूर्ण सगळं दूध यायला लागलं तानात. नॅचरल झालं, पहिल्यासारखं झालं. पहिल्यासारखं सोड, पहिल्यासारखं झाला तयार. पहिल्या दिवशी तेवढंच एक 2 वाटी असं आलं. हा. दुसऱ्या दिवशी जर जास्त आलं, तिसऱ्या दिवशी जर, चौथ्या दिवशी म्हणजे पूर्ण सगळं दूध. 4 दिवसात मस्टर्डाईज गायब. हाच जर मस्टर्डाईज बरा व्हायसाठी जर तुम्ही डॉक्टरांना बोलवला असता किती खर्च आला असता? 3,000 पर्यंत आला असता. 3,000. तू किती रुपये मध्ये कव्हर झाला? 200 ग्रामनं 400 ग्रामनं 4 दिवस. किती झालं? 4 चोक 16. 1600 ग्राम म्हणजे 1.5 किलो झालं. 1.5 किलोचे किती रुपये झाले साहेब? नाही म्हटलं तर 500 रुपये झाले. 500 रुपये. 500 रुपये मध्ये मस्टर्डाईज गायब. आता त्या पुढचा एक फॉर्म्युला आलाय. काय आला? ज्या जनावरांना मस्टर्डाईज झाला त्यांना मिल्क चार्जर आणि अॅनिमल हेल्थ चार्जर आणि ते वापरतात. ते आणतोय आता वापरणार आहे. आता म्हणजे तुम्ही जे काय नवीन प्रोडक्ट येते ते लगेच तुम्ही आणता, पण ते 1-2 पॅकेट मागून घेतले. असं का उत्साह तुम्हाला लागतो की नवीन एखादं प्रोडक्ट लगेच तुम्ही आणून वापरता? काय वाटतंय असं? त्यापेक्षा म्हणजे चांगलं प्रोडक्ट असेल म्हणून म्हणजे उत्सुकता राहते का नाही? बाबा राम सरने काहीतरी तयार केले, काहीतरी आणले, हे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आहे. साहेब तुम्ही वैद्यकडे वाल, तुम्हाला सुरुवातीला वाटलं नाही का हे नवीन टेक्नॉलॉजी आहे, वापरावं का न वापरावं? वापरून बघावं म्हटलं, काय रिझल्ट काय होईल ते होईल म्हणून वापरलं आम्ही. किती एकरला वापरलं? आणि आता 2 एकरला वापरलं. हा. आधी वापरलं होतं हा. 5-6 एकरला वापरलं होतं. बर. मग घरात जर चांगला करता मग नंतर आणि 2 एकरसाठी पूर्ण वापरलं. ते अर्ध्यावर केमिकल केलं थोडं. म्हणजे घरच्यांना सुद्धा भीती होती बाबा हे नवीन टेक्नॉलॉजी आणि हे सगळं वापरावं का नको. मग तुम्ही हे 2 एकरासाठी पूर्ण ताकदीने वापरलं. आता घरच्यांची प्रतिक्रिया काय वाटते त्यांना? घरच्यांनी म्हणतात आता तेच वापरायचं म्हणतात. आता सगळ्या क्षेत्राला 15च्या 15 एकराला वैदिकच वापरायचं. ही विश्वास किती दिवसात प्राप्त केला साहेब? 1 वर्षात. साहेब केमिकलमुळे नापीक झालेली माती 1 वर्षात सुपीक करतोय आपण आणि पुढे जाऊन काय होतंय? उत्पादन वाढतंय. तर ह्याच्यासारखा मोठा चमत्कार कुठं आहे का? नाही. हा. आणि ही टेक्नॉलॉजी एसटी वैदिक प्रत्येक शेतकऱ्यांनी जर वापरलं तर काय होईल? चमत्कार होणार. सगळ्या शेतकऱ्यांचं आयुष्य म्हणजे उजेडार, उज्ज्वल होणार आहे की नाही? आज रोजी साहेब शिरोळ तालुका बघायला गेलो तर तसा रोगांतरग्रस्त झालायच आणि कर्जानं पण तितकाच ग्रस्त झालाय हे मला परवाच कळालं. खरं खोट आहे? मोठे शेतकरी फायद्यात नाहीत. 7-12 काय सगळे बोजे आहेत. कारखान्याला ऊस घालवताना साहेब मला परवा कळालं की बाप लेकाच्या नावावर ऊस घालवत नाहीत. नाही घालव, दुसऱ्यांच्या नावावर घालवायचं. दुसऱ्याच्या नावावर घालवायचं का बरं? कारण की ती सोसायटी कट होत्या म्हणून वसुली करतात. आहे नाही? सोसायटीला जर हे बिल गेलं, कारखान्याचं बिल पहिल्यांदा कुठे जातं साहेब? सोसायटीचं. ह्या नावावर काय कर्ज आहे ते आधी वजा करून घ्या, मग तुम्हाला शेतकरी हजार पण शेतकरी एवढे हुशार आहेत साहेब, तरबेज आहेत. ज्याच्या नावावर कर्ज आहे त्याच्या नावावर ऊसच घालवत नाहीत. म्हणजे काय करायला? बोजा वाढवून घ्यायला लागलेत का नाही? आपण स्वाभिमानानं सांगू शकतो साहेब आपल्याला कर्ज घ्यायची गरज आहे का साहेब? असं उत्पादन निघाल्यावर किती जणांना धरलाय ऊस? 1, 2, 3, 4 तरी सुद्धा जागा शिल्लक आहे. 5वा उभारतोय अजून इथे. हा. येऊ दे म्हणायची वेळ आहे का नाही? अजून कोणा येऊ दे साहेब. असा ऊस पिकवणं सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे. अगोदर काय होतं? एवढं शक्य होतं का एवढं लांबडा? नाही होत. किती उंच जायचं? जाऊन लय म्हणजे 10 फूट लई झाला 10 फूट. साहेब तुम्ही मगाशी सांगितलं मला किती कांडीला तुरा पडला होता? 6 कांड्याला 5 ते 6 कांड्याला 5 ते 6 कांड्याला साहेब तुरा पडल्यात सगळीकडे. आपला साहेब किती कांडे द्या? 23 कांडे. तर काय ऊस कसा आहे? म्हणजे कांडीत लांबी 9 इंचाची एक कांडी आहे. 9 इंचाची एक कांडे. मी म्हणतो कांड्या मोजायची नाही, त्या तिची उंचीच मोजायची. साहेब किती कट मारायला लागतंय? कमीत कमी 2, जास्तीत जास्त 3. आणि ह्यांचा अनुभव ऐकायला गेलो त्यांनी काय करतात, आधी 20 ऊसाची एक मुळी असायची, इथं 10 मुळी ऊसाची एक मुळी आहे. का तर ही जी खासियत आहे वैदिकची, ही खरी पोच पावते. साहेब तुम्ही आम्ही तुम्हाला शिकवलं का असं बोला म्हणून? नाही. का बरं तुम्ही असं बोलला? ते जो है ते म्हणलं, जो है सो बोले, हाँ. है ना? जो है सही वही बोले.
तर आपल्या भागातील जे काही शेतकरी आहेत ऊस शेतकरी म्हणजे आपल्या भागात तसा शिरोळ तालुका बघायला तर भाजीपाला आणि ऊस भाजीपाला आणि ऊस. आणि कोल्हापूर जिल्हा बघायला गेलो तर 80% ऊस शेती. 80% ऊस शेती. किती? 80 ते 90% ऊस शेती. सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? सगळ्यांनी एसीटी वैदिकचा वापर करा म्हणून संदेश देणार. आणि ऊस म्हणजे चांगला आहे, म्हणजे केमिकल पेक्षा पण चांगलं गांडूळ तयार होतात. हां शेणखत मूळ म्हणजे शेणखत घालायला लागत नाही, शेणखत घालायला लागत नाही. साहेब आता हे आपण 70 टनाचं अवरेज काढलंय नुसतं वैदिकचा बेसल डोस 3 वापरून. होय. ज्यावेळेला आपण गो अमृत ह्या वर्षी पुढच्या वर्षी ह्या रानात येईल त्यावेळेला तुम्ही म्हणाल तसं 100 टन क्रॉस. किती? 100 टन क्रॉस. हे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी यायला लागली आपल्याकडे आणि त्यात तुम्ही अॅनिमल हेल्थ चार्जर वापरायला लागलाय. होय. त्यामुळे गो अमृत लय स्पीड मध्ये कुजणार ते. लक्षात आलं का? होय. प्लॉट पण आमच्या चुलत्याचा आहे हा हे पलीकडचा. हे पलीकडचं, त्याला वापरलं नाही, आम्हीच करतो ते. बर. त्यांनी वापरू नका म्हटलं, आम्ही ते आमचं असू दे, म्हणजे ते जायचं तसंच असू दे. हा तिथलं मुळीतलं अंतर, ह्या मुळीतलं अंतर बघा. मुळीतलं अंतर बघा साहेब, इथं बघा हे 1.5 फुटातलं अंतर आहे इथं, आहे का? आणि आपल्यातलं बघायला अंतर इथं बोट ठेवायचं जागा नाही. शेंडी लावायला लागते, आहे का नाही? तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाला लाभते? अंकित अनिकेत सर. सर नमस्ते, नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं सर. नाव अनिकेत धनगर. शॉपचं नाव आहे श्री दत्त ॲग्रो. ओके, थँक्यू, बेस्ट ऑफ लक सर.